आज आपण बघणार आहोत मेथीची भाजी मूग डाळ घालून। तर सर्वात आधी मी कढईत तेल टाकून घेतलं, त्याच्यामध्ये एक मोठा चमचा लसणाचे काप टाकले आणि मग ते छान फ्राय करून घेतले। त्यात घातला एक छोटा आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला होता। त्याच्यानंतर घातले त्याच्यामध्ये एक 5-7 मिरच्या आणि तुम्ही तुमच्या तिखटानुसार कमी जास्त करू शकता। त्याच्यानंतर मी घातला छोट्या आकाराचा टोमॅटोही छान सॉफ्ट होईपर्यंत भाजून घेतला। मग घातली थोडीशी हळद, त्यात घातली मूग डाळ आणि मग मेथी अजून 7-5 एक मिक्स करून घेतली। 5-7 मिनटं मग त्याच्यावरती वाफेवर झाकून ठेवली। त्या खोलून घेतली आणि परत एकदा हलवली। त्यात घातलं मीठ कधी पण नंतरच घालायचं, कारण की जास्त खारट होते भाजी। म्हणून मी परत एक 5 ते 7 मिनटं झाकून ठेवली आणि आपली मेथीची भाजी मस्त अशी शिजलेली आहे आणि आपली मेथीची भाजी तयार आहे। तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा।